ते गटार साफ करत असताना 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। अपूर्ण काम होतं तर ती जोडायचं कामच नव्हतं। प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे। गटारमध्ये माणूस उतरून साफसफाई करू शकत नाही, हा कायदा आहे। काल आमच्या संगमनेरमध्ये भुयारी गटारीचं काम जिथं चालू आहे, मंत्री महोदय देखील या ठिकाणी बसलेले आहे। नगर विकास मंत्री म्हणून आपण सामंत साहेब बसलेले आहात। भुयारी गटारीची योजना संगमनेरमध्ये 2021 साली मंजूर झाली, तेव्हापासून काम चालू आहे, परंतु एसटीपीच्या जागेचा वाद असल्यामुळे ते गटारीचं काम पूर्ण होऊ शकलं नाही। काल ती गटार जी अनधिकृतपणे नगरपालिकेने ते जोडलेली आहे, ते गटार साफ करत असताना 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। एक कर्मचारी आहे ज्याचं नाव आहे अतुल पवार, तो ठेकेदाराचा कर्मचारी होता। तो त्या गटारमध्ये साफ करायला काल उतरला सभापती महोदय, आणि विषारी वायूमुळे त्याला वाचवायला दुसरा रियाज नावाचा दुसरा एक मुलगा त्याला वाचवायला गेला, त्या दोघांचा मृत्यू त्याच्यामध्ये काल झालेला आहे। माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ठेकेदारांवर आपण कारवाई केली ठीक आहे, पण नगरपालिका प्रशासनातले जे अधिकारी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हे अनधिकृतपणे गटार जोडली, अपूर्ण काम होतं तर ती जोडायचं कामच नव्हतं, त्याच्यामध्ये कचरा येण्याची आवश्यकताच नव्हती, तर ते करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे। आणि हे जे मृत जो कर्मचारी आणि त्याला वाचवायला जाणारा रियाज नावाचा युवक आहे, त्या दोघांनाही नगरपालिकेने 50-50 लाख रुपयाची नुकसान भरपाई नगरपालिका देऊ शकत नसेल तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून सरकारने द्यावं, मात्र तो निधी त्यांना दिला पाहिजे। कारण या सभागृहात सभापती महोदय चर्चा परवाच झाली की गटारमध्ये माणूस उतरून साफसफाई करू शकत नाही, हा कायदा आहे। या कायद्यामध्ये सरकारने याच्यावर निवेदन करावे।